RK24 न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल RK24। या सगळ्या बाबीचा खुलासा व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा काल ज्यांनी हे थांबवलं होतं काम आज त्याला निर्लज्जपणे बिनलाजासारखं कशी लाज कशी वाटत नसत किंवा आपल्या नाकर्तेपणामुळं आपल्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे ही काम 18 महिने 19 महिने थांबलंय आणि ह्याच्या बाबतीत समोरचे पत्रकार विचारतायत किंवा हे का थांबला 18 महिने ह्याच्या बाबतीत एक शब्द बोलले आणि पुन्हा ती म्हणले की विरोधकाची लायकी काय आहे माहिती आता मला सांगा फक्त लायकी पैशावर मोठी नो लायकी ठरवायचं माध्यम पैसे आहेत का लायकी ठरवायचं माध्यम पैसे नाही लायकी ठरवायचं माध्यम त्या माणसाची वागणूक असते त्या माणसाचा स्वभाव असतो त्या माणसाचं कर्तृत्व असतं आज त्यांना फक्त आम्हाला एवढं सांगायचंय की तुमची लायकी ही जनतेने ठरवलेली आहे आणि जनतेनं तुमची लायकी 1-1.5 वर्षापूर्वी दाखवलेली आहे आणि दुसरं लायकी मोजायची जी पात्रता असते ना ती जनतेचे भ्रष्टाचार करून त्यांना ट्रस्ट हाणून कमवलेल्या पैशावर आणि त्या पैशाच्या माझावर लायकीबद्दल बोलायचं नसते मला त्यांना एवढं सांगायचंय की त्यांच्यात आमच्यात मूळ फरक हा आहे की ज्या शरद पवारांनी त्यांना 40-42 वर्ष अखंड ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून कायम मंत्रिमंडळात ठेवलं त्या शरद पवारांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत ही कमळाबाईकडे प्रवेश करते झाले निष्ठा सोडून शरद पवारांनी केलेले उपकार सोडून त्याच्या उलट मी असेल आमदार कैलास पाटील असतील आम्हाला आमदारकी सुद्धा दिली त्याचा आम्हाला कायमस्वरूपी आम्ही त्यांच्या ऋणात राहून संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा आम्ही उद्धवजीला अंतर दिलं नाही आम्ही त्याच पक्षात राहिलो बरेच संघर्ष करायची वेळ आमच्यावर आली तरी आणि दुसरी लायकी मोजायची जी पात्रता आहे 40 वर्ष तुमचे वडील आणि तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यावेळेस तर तुम्हाला कोण अडवायला विरोधक नव्हतं ना मग 40 वर्षात तुमच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3 ला जातो आणि तुम्ही मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत देशात क्रमांक 3 ला येतात हे कसं काय शक्य झालं मला वाटतं ही सुद्धा एक दुसरं परिमाण आहे 40 वर्ष मंत्री असताना तुम्ही जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत घातला आणि त्याच्या उलट फक्त 2.5 वर्ष आम्ही मंत्री नव्हतो फक्त आमच्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी सत्तेत होतं महाविकास आघाडीचं उद्धवजी मुख्यमंत्री होते 1.5 वर्ष आमचा कोरोनामध्ये गेला त्या 1 वर्षात आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि ते चालू झालं त्याचबरोबर ह्या धाराशिवचा सगळ्यात महत्वाचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम जे आज रामदारा तलाव तुम्हाला दिसतोय 10 वर्ष झालं बांधून त्या तलावाला त्याच्यामध्ये धाकटी बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत जे काम प्राधान्यक्रमात नव्हते ते काम प्राधान्यक्रमात घ्यायचं काम सुद्धा फक्त 2.5 वर्षाच्या सत्ताच्या काळात मंत्री नसताना मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी तो GR काढून ती कामं प्राधान्यक्रमात घेतली ज्याच्यामुळे आज काही दिसतंय ना ते ही आमची 2 कामं आहेत फक्त 1 वर्षात सत्तेतल्या मंत्री नसतानाची आणि त्यांच्या 40 वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला माहिती आहे दरिद्री जिल्ह्याच्या यादीत धाराशिव नंबर 3 ला आणि अजून तिसरी एक पात्रता असती लायकी ठरवायची आज ती जी सांगते ना लायकी पद्मसिंह पाटलाच्या घराण्यानं ह्या जिल्ह्याला फक्त लुटायचं आणि लुटायचंच काम केलंय ती सोडून दुसरं कुठलंही काम केलेलं नाही आणि त्याच्या पुढचं शताब्दीपासून वृत्ती जी असते ती अशी आहे की खासदारकी लागली तर स्वतःची बायको आमदारकी लागली स्वतः किंवा स्वतःचा मुलगा आणि दुर्दैव असं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था लागतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थाला त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला आपण संधी देत असतो की त्याला त्या ठिकाणी कुठेतरी वाव राहावा तिथं सुद्धा अध्यक्षपद ओपन महिलेला राखीव सुटलं की तिथं सुद्धा सामान्य कार्यकर्ता दिसत नाही तिथं सुद्धा स्वतःची बायकोच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावी अशा पद्धतीची भावना ज्या घराण्याची आहे मला वाटते त्याच्या बाबतीत आणि त्याच्या उलट पक्षी आमच्याकडं आमच्या पक्षामध्ये आमच्याकडं आज उद्धवजींच्या माध्यमातून कैलास दादा जे सरपंच असलेला माणूस आज त्या ठिकाणी आमदार म्हणून आहे आणि लायकीचं कसं असते आपण जेव्हा जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून सांगतो ना तेव्हा जिल्ह्यात आपल्या नेतृत्वाखाली किती आमदार निवडून आले हे सुद्धा सर्वसामान्य लोक बघत असतात मला वाटतं स्वतः सोडून तर दुसऱ्याचा स्वतः सुद्धा कशा पद्धतीने आले ह्याचा तुम्हाला सगळ्यांना सुतवाच आहे त्याच्यामुळं आमची लायकी जी ठरवायची जनतेनं आमची लायकी आम्हाला निवडणुकीत निश्चितपणे आमची दाखवून दिली आहे तुमची त्या ठिकाणी पात्रता नाही आमची लायकी ठरवण्याच्या बाबतीत किंवा आमच्यावर बोलण्याची आम्ही जे काम केलंय ते निष्प्रभ भावनेनं केलंय आणि आज तुम्ही फक्त पैशाच्या माझावर पैशाच्या ताकदीवर
जे की इथल्याच लोकांचं शोषण करून तुम्ही कमवलेले आहेत. आणि आम्ही जसं धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही धाराशिवला केलं, आम्ही नेरूळला घेऊन गेलो नाही किंवा आम्ही नफेखोरीची वृत्ती तिथं वापरली नाही. तुमच्या माहितीसाठी त्या धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जो कॅबिनेटचा ठराव होता तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर झाला होता. आम्ही तो रद्द करायला लावला आणि 100% शासनाच्या मालकीचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आदरणीय उद्धवजींनी त्या ठिकाणी कॅबिनेटची प्रोसिडिंग बदलून शासकीय महाविद्यालय हे शासनाच्या मालकीचं केलं. आज धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरीब लोक त्या ठिकाणी इलाज होते, त्यांच्यावर बऱ्याचशा सर्जरीचे किंवा उपचाराचे खर्च यावडावे असते. 2.5 लाख 3 लाख ती माणूस सहन करू शकत नाही. मला वाटतं तशा पद्धतीचे उपचार आज आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये होत आहेत. ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं त्यांना एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं की इतकं लुटलंय 40 वर्ष, इतकं हव्यासानं सगळं वरबाडून खाल्लंय, तरी सुद्धा अजून काय पैशाची हाव सुटलेली, अजून सुद्धा ती जी हे आहे लालच ती अजून काय सुटलेली, ही ह्या वृत्तीहून दिसून येते. आणि केवळ काहीतरी बोलायचं, काहीतरी आरोप करायचा आणि दिलेल्या प्रश्नाला मला वाटतंय ज्यावेळेस पत्रकार बांधव तुम्हाला विचारतो 18 महिने 19 महिने कालावधी कशासाठी दिला, जर तुमचं काहीच त्याच्यात दोष नसतं तर सांगायला पाहिजे होतं बाबा ह्या कारणामुळे 18 महिने 19 महिने उशीर झाला. म्हणजे लोकांना खड्ड्यातनं जावं लागलं, अनेक तरुणांचे त्या खड्ड्यात पडून मृत्यू झाले. आणि हे सगळं होत असताना त्या ठिकाणी नीचपणे निर्लज्जपणे स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी जर तुम्हाला थांबत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट वृत्ती आणि वाईट विचार असू शकत नाही. त्यांच्या ह्या वागण्याचा आम्ही निषेध करतो आणि जी मागणी आमदार कैलास पाटलांनी केली की ह्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. आणि अजून सांगतो, सरकारनं जर ह्याची एसआयटी चौकशी नाही लावली तर आम्ही कोर्टात जाऊन ह्याची एसआयटी चौकशी करा म्हणून मागणी करणार आहेत. आणि ह्याच्या पाठीमागचे जे कोणी भ्रष्टाचारी असतील, ज्यांच्या दबावामुळे हे काम थांबलं गेलं, ज्याच्यामुळं धाराशिवकरांना 18-19 महिने त्या ठिकाणी खड्ड्यातल्या रस्त्यानं प्रवास करावा लागला, त्याचा खरा कोण त्या ठिकाणी. बातम्या आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे, मुख्य संपादक 9881 85 85 40. सबस्क्राईब करा RK24 न्यूज मराठी. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर, कमेंट करा. RK24 न्यूज मराठी, तुमचा विश्वास आमचं कर्तव्य.